विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी मुंबईच्या सहलीवर आल्यात आणि या महिला शेतकऱ्यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे। या महिला शेतकरी 3 दिवस जीवाची मुंबई सहलीवर आलेल्या आहेत। या सहली दरम्यान त्या विविध राजकीय नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, तसंच आपली व्यथा सुद्धा त्यांच्या पुढे मांडणार आहेत। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या या पत्नी आहेत आणि या दौऱ्यादरम्यान मुंबईच्या सहली दरम्यान त्यांनी राज ठाकरेंना भेटून आपली कर्मकहाणी, आपली व्यथा सांगितलेली आहे। या सगळ्या महिला आहेत त्या म्हणजे विदर्भातल्या ज्यांच्या घरामध्ये खरं तर काही महिन्यांपूर्वी असेल, काही वर्षांपूर्वी असेल, दुःखाचा डोंगर कोसळलेला होता। त्या दुःखाच्या डोंगरातून आता त्या हळूहळू सावरतायत। या सगळ्या महिलांच्या घरातल्या कर्त्या पुरुषानं शेतीमधून उत्पन्न मिळत नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे आणि म्हणूनच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ह्या पत्नी आहेत। मात्र असं असलं तरी सुद्धा दुःख बाजूला सारत पुन्हा एकदा नव्यानं जिद्दीनं आयुष्यात उभं राहत त्या मुंबई बघायला आलेल्या आहेत। त्याच्यामुळे त्यांचे अनुभव आपण जाणून घेणार आहोत। जीवाची मुंबई या उपक्रमाअंतर्गत खरं तर दरवर्षी वेगवेगळ्या महिलांचे, वेगवेगळ्या संघटनांचे गट हे मुंबईमध्ये येत असतात आणि मुंबईची ही सुट्टी खरं तर त्या एन्जॉय करत असतात। मला सांगा की झालीये मुंबई बघून झालीये, काय आवडलंय मुंबईत सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त म्हणजे समुद्र पाहायला नव्हता, तो पाहायला मिळाला आणि राज ठाकरेंना कधी आयुष्यामध्ये फक्त टीव्हीमध्येच पाहिलं होतं, पण आज प्रत्यक्ष पाहिलं। मी समुद्र बघितला, कधीच बघितला नव्हता। बोटमध्ये बसली, कधीच बसायला भेटत नव्हतं, पण ह्या आमच्या महेश भाऊ पवार आणि भावनाताई खनगन यांच्यामुळे मला सगळंच घडून काय आलं, सगळंच मुंबईतलं मी पाहिलं। की जे मान सन्मान आहे हे मुंबईमध्ये भरपूर मिळतात। जे ग्रामीण भागामध्ये आहे, आम्ही एक विधवा महिला आहे, तर आम्हाला एक समाजामध्ये एवढे मान सन्मान मिळत नाही। तो मान सन्मान आम्हाला या मुंबईमध्ये मिळाला। तसेच आपल्याला एक आमदार साहेब आहे आपले श्रीकांत भारतीय, तर त्यांनी आम्हाला साडी चोळी म्हणून एक आम्हाला चांगला सत्कार केला, त्यांनी जेवण दिलं। तसेच आपले राज ठाकरे भाऊ आहे, त्यांनी सुद्धा आमचा आदर सत्कार केला। आणि समुद्र आवडलाय, पण समुद्र एवढं मोठं मन सुद्धा मुंबईच्या लोकांचं आहे। आता एवढ्या व्यस्ततेतून राजसाहेब ठाकरे यांनी वेळ दिला, त्यांचे प्रश्न ऐकून घेतले, वहिनींनी सुद्धा त्यांना सगळ्यांना गोडधोड खाऊ घातलं, छोटीशी भेट दिली राजसाहेबांनी पॉकेटमध्ये सगळ्यांना। मान सन्मान करतायत मुंबई। बडे दिलों की है मुंबई, ऐसा बडे दिलवालों की है बडे मुंबई। दिलवालों की है मुंबई।